संबंध वर्णनम बरोबर आहे. संबंध वर्णन अधिकारी एक, विषय दोन आणि प्रयोजन तीन या तिन्हीचे स्वरूप लक्षात आले म्हणजे संबंध कळणे कठीण नाही. तिघांचं अधिकारी म्हणजे काय, विषय म्हणजे काय, प्रयोजन म्हणजे काय या तिघांचं स्वरूप लक्षात आले मग संबंध कळायला काहीच कठीण नाही. पहा की अधिकारी हा मोक्षरूप फलाची इच्छा करतो. क्या अधिकारी मोक्षरूप फळाची इच्छा करतो म्हणून अधिकारी आणि फळ ही दोन पदार्थ झाले ना, है ना. अधिकारी आणि फळ यामध्ये दोन झाले ना. या दोनामध्ये कशामध्ये अधिकारी आणि फळ यामध्ये संबंध कुठला आहे, भाव आहे ना. प्राप्य म्हणजे प्राप्त होणार आणि प्रापक म्हणजे त्याचा अधिकारी. प्राप्य कोण, मोक्ष वरल्या मोक्ष, आणि प्रापक कोण, अधिकारी. तो अधिकारी आणि फल मध्ये संबंध कोणचा, प्राप्य प्रापक भाव. पुढे अधिकारी हा विचाराचा करता आणि विचार हा कर्तव्य. तो कर्ता आणि कर्तव्य आला ना कोणामध्ये, आणि विचार. बरोबर आहे. अधिकार आणि विचार यामध्ये कुठला संबंध आला, हा कर्ता आणि कर्तव्य हा संबंध आला. बरोबर आहे. तसाच तऱ्हेने ग्रंथ आणि ग्रंथाचा विषय याच्यामध्येही संबंध आला. तो कोणता संबंध, प्रतिपादक कोण, ग्रंथ, आणि प्रतिपाद्य कोण, विषय. हा त्यात ग्रंथ हा प्रतिपादक असून विषय प्रतिपाद्य आहे. ते ह्याच्यामध्ये किती संबंध आला. आता तसं ग्रंथाचा व जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाचा आहे ना कुठला संबंध आला, जन्य जनक भाव. उत्पन्न होणारा जन्य म्हणतात, जीव ब्रह्म ऐक्य हे काय, जन्य आहे. तसे आणखी संबंध सांगता येतील तर हे सगळे संबंध लिहा. पहिला संबंध कोण, दुसरा, तिसरा, चौथा लिखा. त्या ठिकाणी एक, प्राप्य प्रापक भाव कोणाचा, अधिकारी आणि फळ. कर्तृ कर्तव्य क्या, विचार आणि अधिकारी. फिर प्रतिपाद्य प्रतिपादक कोण, विषय आणि ग्रंथ. जन्य जनक भाव कोण, ग्रंथ, आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. ह्यांचा संबंध कोणता झालं का, समजलं का नाही समजलं तेवढं सांगा. स्पष्ट आहे ना. काय सांगा बरं, कोणामध्ये, हा एक झाला. दुसरा विचार, याच्यामध्ये कर्तृ कर्तव्य भाव संबंध आला. अधिकारी आणि विचार याच्यामध्ये कुठला आला, बरोबर आहे. अधिकारी आणि विचार कर्तृ कर्तव्य भाव संबंध आला. तसेच ग्रंथ आणि विषय याच्यामध्ये काय आला, ग्रंथ आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. हो गया ना. चलो. अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने. अधिकारी पुरुषाला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं असेल तर त्याची साधनं काय, मोक्षाची इच्छावान पुरुषात वरल्या मुमुक्षु, विवेक, वैराग्य, समाधी षटका आणि मुमुक्षुत्व ही चार साधने असतात. कुठली कुठली, हे कोण, हे ज्याच्याजवळ नसेल. भक्तीमध्ये अधिक नाही अधिकार नर गेले वाया. बरोबर आहे. नाही अधिकार न कोठे नाही अधिकार नर गेले वाया, तुकाराम महाराज म्हणतात. कशामध्ये, कर्मामध्ये अधिकार नाही, भक्तीमध्ये अधिकार नाही, पूजनामध्ये अधिकार नाही, दानात अधिकार नाही, कशात अधिकार नाही. मग ज्ञानात अधिकार नाही, मग याच्यामध्ये अधिकार, श्रवण मनन निधी ध्यासनात अधिकार नाही.
अशा माणसाने काय करावं? आला का प्रश्न? अशा माणसाने काय करावं? तर त्याला तुकाराम महाराजांनी सांगितलंय का अशा माणसाने काय करावं? मग कलियुगी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण भेट देते. बरोबर आहे ना? त्याने नामस्मरण करत राहावं, दुसरं काय करणार? कुठेच अधिकार नाही आहे, कुठे अधिकार नाही. वाया माणसं जात आहेत, म्हणून संतांनी त्यांच्यासाठी कणवेने नामश्रवणाचा अधिकार दिलेला आहे. अधिकारी पुरुषास ब्रह्मज्ञानाची साधने, मोक्ष इच्छावान पुरुषास पहिला विवेक, 2 वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व ही 4 साधने असतातच. मग आणखी काय? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन ही 4 साधने ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान प्राप्तीस अवश्य आहेत. म्हणजे एकंदर किती झाले? कुठले कुठले? पाठ करून ठेवली पाहिजे. बरोबर आहे. ही 8 अंतर म्हणजे एकंदर 8 साधने झाली. ही 8 यांना काय म्हटलं जातं? अंतरंग साधने आहेत. बरोबर ना? ब्रह्मज्ञानाची अंतरंग साधने सांगा. प्रश्न बोला. या 8 साधनं झाले. उत्तर हे असं. परीक्षेमध्ये हा प्रश्न आला तर याचं उत्तर काय आहे? याचं नाव काय? ही 8 अंतरंग साधने आहेत. आता त्यानं अंतरंग का म्हटलेलं आहे ते पुढे येईल. आणि यज्ञादी कर्मे व उपासना ही ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञानाची बहिरंग साधने आहेत. बरोबर ना? आता भेद काय केला? अंतरंग आणि बहिरंग हा भेद केलेला आहे. कसला भेद केलेला आहे? बहिरंग. अंतरंग किती? 8 साधने. आणि बहिरंग कोणची? यज्ञादी कर्म आणि उपासना. बरोबर आहे. अंतरंग आणि बहिरंग हे बोललेलं आहे. आता अंतरंग साधनाचे लक्षण. अंतरंग साधनाचे लक्षण काय भाऊ? श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास अंतरंग साधन म्हणावे. अधोरेखा करावा. अंतरंग साधन कशाला म्हणायचं? बरोबर आहे. श्रवणामध्ये किंवा ज्ञानामध्ये ज्याचा प्रत्यक्ष उपयोग होतो त्यास काय म्हणायचं? साधन म्हणावे. विवेकादी 4 साधने असतील तर त्याचा श्रवणामध्ये साक्षात उपयोग आहे. कारण की विवेक वैराग्यादी वाचून विषयासक्त बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. तुमच्या मनामध्ये विवेक नसेल, तुमच्या मनामध्ये वैराग्य नसेल, तुमच्यामध्ये समाधी षटसंपत्ती नसेल, मला मुक्त व्हायचंच आहे आणि ते या जन्मामध्ये, असं जर तुमची इच्छा नसेल तर तो माणूस कशाला करणार? आम्हाला नको आहे, स्वामीजीकडे आम्हाला जायचं नाही, कुशाला स्वामीजीच्या सेवा खायच्या, कशाला सेवा करायची, कशाला 7-8 वर्ष जायचं. त्याच्यापेक्षा काय 10 कीर्तनं पाठ केली, आम्हाला बोलवतात 5,000 पहिल्या वर्षाला, दुसऱ्या वर्षाला 10,000, तिसऱ्या वर्षाला 15,000, चौथ्या वर्षाला 20,000 रुपये मिळतात. मग ह्या याच्यामध्ये आयस कशाला करायचे? तर ज्यांना वैराग्य नाही आहे, ज्यांना मुक्तीची इच्छा नाही आहे, असे लोक ज्ञानाकडे प्रवृत्त होतच नाहीत. बरोबर आहे ना? होत नाही.
म्हणून विषयासक्त आणि बहिर्मुख पुरुषांना श्रवण घडत नाही. कोण विषयामध्ये आसक्त आहे, लग्न करायचं, काय मोटर घ्यायची, फ्लॅटमध्ये राहायला जायचं, पोरांना ट्युशन लावायच्या, पोरांना काय करायचं, इंजिनियर डॉक्टर करायचं, विषयासक्त आहे माणसांना, श्रवण होतच नाही. आणि श्रवण तुमचं झालं नाही, अथांग विचार तुम्ही संत वाङ्मयाचा केला नाहीत आणि वेदांताचाही तुम्ही विचार केला नाहीत, मग तुम्ही कीर्तनाच्या अभंगामध्ये सांगणार काय? काय सांगणार? सांगणार राजकारण सांगणार, विनोद सांगणार, ठीक आहे ना, इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार. अभंग राहिला बाजूला आणि तुम्ही काय करतायत, इकडच्या तिकडच्या गप्पा मारणार. स्वामीजी विनोद केल्याशिवाय लोक ऐकतच नाही. नको ऐकून देत, तुझं काम आहे काय करायचं, अभंगावर बोलायचं, तू अभंगावर बोल. स्वामीजी लोकांनी बोलवलं नाही तर पैसे कसे मिळणार, आणि पैसे कसे, ही यांची चिंता. पैसे नाही मिळाले तर बायकोचं मी काय देऊ, पोरांचं शिक्षण कसं करू, ही यांची चिंता. कशामध्ये आहेत? यांना विवेकही नाही, यांना वैराग्यही नाही, समाधी शटही नाही आहे, आणि काय मुमुक्षुत्वही नाही. यांना ज्ञान मिळणार नाही, हे ज्ञानाकडे आकृष्ट होऊ शकत नाही. बरोबर आहे? तसेच श्रवण मनन निधिध्यासनाचा ज्ञान उत्पत्तीमध्ये उपयोग आहे. ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये कशाचा उपयोग आहे? श्रवण मनन आणि निधिध्यासन या तीन गोष्टीचा ज्ञान उत्पत्तीमध्ये उपयोग आहे. श्रवण केल्याशिवाय ज्ञान उत्पन्न होतच नाही. काय खूप श्रवण करावं लागतं. श्रवणाधिका वाचून ज्ञान उत्पन्न होत नाही. तसेच त्वमपदाचा यथार्थ अर्थ समजल्या वाचून तत्पदार्थ काय, त्वमपदार्थ काय याचा अर्थ समजल्या वाचून जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही. जीव आणि ब्रह्म यांचे अभेद ज्ञान होत नाही. श्रवणाधिकांचा ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग आहे. अधोरेखा करा. म्हणून श्रवणाधिक ही अंतरंग आहेत. कशाची? ज्ञानाच्या उत्पत्तीमध्ये श्रवण मनन निधिध्यासन यांचा प्रत्यक्ष उपयोग आहे. म्हणून श्रवणाधिक साधने काय आहेत? अंतरंग आहे. पण विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही जी चार साधने आहे, साधन चतुष्ट आहे, ही साक्षात ज्ञानाला उत्पत्तीला हेतू आहेत का? नाही आहे. ही साक्षात ज्ञान उत्पत्तीस हेतू नाहीत. म्हणून त्यांना काय करत? प्रत्यक्ष उपयोगी कोण ज्ञान उत्पत्तीमध्ये? बरोबर आहे. पण समाधी नाही, विवेकादी साधन चतुष्ट आहे, प्रत्यक्ष ज्ञानाच्या उपयोगी आहेत का? म्हणून त्यांना बहिरंग म्हणतात. अंतरंग कोण? बहिरंग कोण? कोणासाठी? ज्ञान उत्पत्तीमध्ये. अंतरंग कोण? बहिरंग सांगितलं. श्रवणादी चार साधनापेक्षा ज्ञान उत्पत्तीच्या दृष्टीने ही विवेकादी चार साधने बहिरंग आहेत. पण यज्ञादीपेक्षा आणि श्रवणापेक्षा, यज्ञादीपेक्षा श्रवणादीपेक्षा समजून आलं? चला आता बोला. बहिरंग साधनाचे लक्षण. कशाचं लक्षण करतात? ज्याच्या श्रवणामध्ये किंवा ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान उत्पत्तीमध्ये प्रत्यक्ष उपयोग नसून, प्रत्यक्ष उपयोग नाही, मग कशासाठी? अंतःकरण शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता, स्थिरताच्या वर लिहा
एकाग्रता, अंतःकरण शुद्धी किंवा अंतःकरणाची स्थिरता एवढेच ज्याचे फळ असते त्यास काय म्हणतात म्हणावे. यज्ञादी कर्मे आणि उपासना यांचेच हे फल आहे, म्हणून ही बहिरंग साधने आहे. बरोबर आहे. आता बहिरंग साधन कशाचं म्हणायचं? ज्याच्या श्रवणामध्ये किंवा ब्रह्म आत्मा ऐक्य उत्पत्तीमध्ये साक्षात प्रत्यक्ष उपयोग नसून, मग त्यांचा उपयोग काय? अरे बाई, अंतःकरण शुद्धी किंवा मनाची एकाग्रता स्थिरता एवढेच ज्याचे फळ असते त्यास काय म्हणायचं? बहिरंग साधन म्हणावे. हे कोणाचं फळ आहे? यज्ञ काय? अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची स्थिरता हे कोणाचं साधन आहे? कर्म आणि उपासना यांचेच हे फळ आहे, म्हणून ही बहिरंग साधने आहेत. आता बघा, पहिला कोण? सुरुवात कोण? यज्ञ, भक्ती हे ना. याने काय होणार? बाण करा, अंतःकरण शुद्धी आणि अंतःकरणाची एकाग्रता. बरोबर आहे. त्याच्यामधून काय होणार आहे? विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि एक साधन चतुष्ट आहे. आणि त्याच्यानंतर काय होणार आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ. ह्याच्यातून काय होणार आहे? जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान. जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान झाल्यानंतर काय मिळणार आहे? अशी मोक्ष. अशा तऱ्हेने ही शृंखला आहे. बरोबर आहे. समजून घेतली, लिहून घ्यायची तर लिहून घ्या. शंका, यज्ञादी कर्मापासून स्वर्गाधिकांची प्राप्ती होते असं शास्त्रात सांगितलं आहे. हवन याग वगैरे केलं तर स्वर्ग प्राप्त होईल. यावरून यज्ञादी कर्मे संसार साधने आहेत, अंतःकरण शुद्धीची साधने नाहीत. मग यांना ब्रह्म आत्म ऐक्य ज्ञान प्राप्तीचे साधनत्व कसे प्राप्त होते? याने स्वर्ग मिळणार आहे. मग ब्रह्म आणि आत्म्याच्या ऐक्य ज्ञानाच्या प्राप्तीचे हे साधन कसे काय बनणार? नाही बनणार असं शंका आहे. समाधान, बघा, दोन प्रकारच्या संसार प्राप्तीच्या इच्छेने यज्ञादी कर्मे केली तर त्या माणसाला काय म्हणावं? सकाम पुरुष. मग त्याला काय मिळणार? त्याच्यासाठी यज्ञादी कर्मे संसार साधने आहेत हे खरे, पण ज्याला साधू संतांची संगती झालेली आहे तो माणूस काय करेल? निष्काम पुरुषांना अंतःकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्मे ज्ञानासाठी हेतू आहेत, म्हणून ती ज्ञानाची बहिरंग साधने. ज्याला कामना आहे मला स्वर्गात जायचं आहे ना, तो यज्ञयाग करेल. बरोबर आहे, कारण तो कामी आहे. पण ज्याला परमात्मा पाहिजे, ब्रह्म पाहिजे, मोक्ष पाहिजे, तो म्हणतोय मला स्वर्गात जायचं नाही. काय म्हणेल तो? त्याला स्वर्गासाठी स्वर्गाची कामना नाही. स्वर्गादी कामना ही संसाराचीच कामना आहे आणि ती अशुभ कामना आहे. कामना किती? कोणकोणती? दुसरी. बरोबर आहे ना. स्वर्गाची कामना होणं, संसारची कामना होणं ही कामना, आणि परमात्म्याची प्राप्तीची मोक्षाची इच्छा होणे ही कामना, ही कल्याणकारक आहे, ती अनर्थकारक आहे. बरोबर आहे. संसाराच्या प्राप्तीच्या इच्छेने यज्ञादी कर्मे केली तर त्या सकाम पुरुषांना यज्ञादी कर्मे काय होतील? संसार साधने आहेत हे खरे, परंतु निष्काम पुरुषांना ही साधने काय होणार? अंतःकरण शुद्धीद्वारा यज्ञादी कर्मे ज्ञानांश हेतू आहेत, म्हणून ती ज्ञानाची. झालं? इथपर्यंत झालं.
आता पुढे अधिकाऱ्याचे कर्तव्य. अधिकाऱ्याने यज्ञादी कर्म, मग त्याची साधने स्त्री, धन, पुत्र या सर्वांचं काय केलं पाहिजे? विधीपूर्वक त्याग करावा. कारण त्यांचे अंतःकरण शुद्ध असल्यामुळे त्याचे ठिकाणी यज्ञाधिकाचा संभव नाही. त्याचे अंतःकरण शुद्ध झाला आणि तो आता त्याच्यामध्ये कामना नाहीत म्हणून त्याच्या ठिकाणी यज्ञाधिकाचा संभव नाही. म्हणून कर्माधिक दूर आहेत आणि विवेकादीचा संभव आहे म्हणून विवेकादी जवळ आहेत. याकरता श्रवणादी ज्ञान साधनाच्या साह्याने ब्रह्म, आत्म, ऐक्य, ज्ञान, उत्पत्ती विषयी विचार करावा. त्याला कोण आहे? यज्ञाधिकाचा संभव नाही म्हणून कर्म, उपासना इत्यादी दूर आहेत. पण विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुत्व हे जवळ आहेत. म्हणून काय करायचं? जे जवळ आहे ते पकडून घ्यावं. याकरता श्रवणादी ज्ञान साधनाच्या साह्याने ब्रह्मा, आत्म, ज्ञान, उत्पत्तीविषयी विचार करावा. तुम्ही लोक आले बरोबर आहे, कसं तरी आलेले आहेत, आमच्या जवळ आलेले आहेत म्हणून तरी आले आहेत म्हणून हे तुम्हाला पटतंय. ज्यांना नाही पटलंय ते निघून गेले. दुसरे लोकही आहेत ना तुझ्याबरोबर. किती लोक आले होते सांग? गेले ना. काय करतात? संसारच करणार ना ते. ज्ञान साधन श्रवणाधिकांचा विचार है ना. श्रवण 1, मनन 2, निधिध्यासन 3, तत्व पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत असे वर सांगितले आहे. त्यातील प्रत्येकाचं लक्षण आता करायचं आहे. बरोबर आहे. श्रवण काय? श्रवण काय? श्रवण कशाला म्हणतात? वेदांत वाक्याचा तात्पर्याचा निश्चय करणं याला काय म्हणतात? श्रवण. पण कसं? युक्तीने उपक्रम उपसंहारादी पाहून. उपकरण म्हणजे सुरुवातीमध्ये काय, उपसंहार म्हणजे शेवटामध्ये काय, मध्ये काय आहे, अभ्यास कशाचा केलेला आहे, आवृत्ती कशाची केली आहे, ही सगळी षडलक्षणं पाहून वेदांत वाक्याचा तात्पर्याचा निश्चय करणे याला काय म्हणतात? श्रवण म्हणतात. लाल करा. आता मननाचा अर्थ करतायत. जीव ब्रह्माचा अभेदाचा निश्चय झालेला आहे. जीव आणि ब्रह्म एक आहे हे श्रवण करून निश्चित झालेलं आहे. परंतु काही शंका कुशंका असतील तर त्याचं निराकरण कशाने करायचं? साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा यौक्तिक अद्वैत ब्रह्मचित्तनात मनन म्हणतात. मनन म्हणजे काय? जीव ब्रह्माच्या अभेदाचा निश्चय श्रवणाने झालाय त्याला अधिक बळकट करणाऱ्या युक्तीला काय म्हटलं जातं? अभेद निश्चयाला बळकट करणाऱ्या युक्तीला काय म्हटलं जातं? साधक निश्चय. साधक निश्चय. आणि भेद निश्चयाला खंडित करण्यासाठी जो काही युक्ती केली जाते त्याला काय म्हणायचं? बाधक युक्ती. अशा तऱ्हेने यौक्तिक, युक्ती म्हटलं युक्तीने झालेलं अद्वैत ब्रह्माच्या चिंतनाला काय म्हणतात? मनन म्हणतात. बरोबर आहे. आता निधिध्यासन. निधिध्यासन कशाला म्हणायचं? अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून. अनात्मा आकार म्हणजे काय? जो आत्मा नाही आहे. अंतःकरणामध्ये वृत्ती होते. घट तर घटाची वृत्ती, मोबाईल तर मोबाईलची वृत्ती, पुस्तक तर पुस्तकाची वृत्ती. तशीच आत्म्याची वृत्ती झाली. आणि आत्मा नसलेल्या पदार्थांची जे ज्ञान होतं त्याला म्हटलं अनात्म पदार्थांची वृत्ती. अनात्मा. मग त्याग कशाचा करायचा? हे अनात्मा आहे, चल काय करायचं नाही. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून मग काय करायचं?
चिंतन कसलं व्हायला पाहिजे? जीव आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे. जीव ब्रह्म ऐक्य. अंतःकरण वृत्तीच्या स्थितीला काय म्हणतात? निदिध्यासन. बोला, लाल करा, सांगा, झटकन सांगा. अनात्माकारचा परित्याग करून ब्रह्म ऐक्य करण वृत्तीच्या स्थितीस निदिध्यासन म्हणतात. बरोबर आहे. अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून, ज्या आत्मा नाही आहेत अशा वस्तूचा ज्ञानाला दूर करून बाजूला सांडून का जीव आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे, जीव आणि ब्रह्म एक आहे, अशा अंतःकरण वृत्तीच्या स्थिती हे स्थिर झालं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आता तो रामकृष्ण हरी म्हणत नाही, दुसरं कोण आलं तर त्याला कळतं म्हणून रामकृष्ण म्हणतो, रामकृष्ण हरी म्हणतोय. पण स्वतःचे चिंतन करताना काय करतो? कशाचा जप करतोय? अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. तो ज्याला काय हे जीव ब्रह्म ऐक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीला काय म्हणतात? निदिध्यासन म्हणतात. पण त्याचा अगोदर काय? अनात्माकार वृत्तीचा त्याग केला पाहिजे. आणि जीव ब्रह्म ऐक्य अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी या अंतःकरण वृत्तीच्या स्थितीला काय म्हणतात? निदिध्यासन म्हणतात. निदिध्यासनाच्या परिपाक अवस्थेमध्ये काय होते? समाधी येते, समाधी म्हणतात. त्याचाही निदिध्यासनात अंतर्भाव आहे. कशाचा? समाधी म्हणून वेगळं साधन आम्ही मानत नाही. ते कशामध्ये येतं? निदिध्यासनात. योग बिग आम्ही काही मानत नाही. आमच्यामध्ये समाधी कशामध्ये येते? निदिध्यासनामध्येच येते.